जनतेसाठी सदैव तत्पर आम्ही मुरुमकर, आपले शहर आपल्या बातम्या। अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर अयोध्या येथे भव्य अशा राम मंदिराचे बांधकाम पूर्ण झाले असून त्याची प्राण प्रतिष्ठा देखील करण्यात आली आहे। रोजच अनेक रामभक्त रामलल्लाचे दर्शन घेण्यासाठी अयोध्येकडे जात असतानाच अनेकांना अयोध्येला जायची इच्छा असतानाही जे रामभक्त जाऊ शकत नव्हते अशा रामभक्तांसाठी भाजप महाराष्ट्राच्या वतीने व राज्य सरकारच्या माध्यमातून महाराष्ट्रातून आस्था स्पेशल रेल्वेचे आयोजन करण्यात आले आहे। या पार्श्वभूमीवर मुरुम शहरातील 14 रामभक्त हे अयोध्येसाठी काल धाराशिव येथून निघालेल्या आस्था स्पेशल रेल्वेच्या माध्यमातून रवाना झाले। तत्पूर्वी मुरुम भाजप कार्यालयात भाजप जिल्हा उद्योग आघाडीचे जिल्हा अध्यक्ष श्रीकांत मिन्यार यांच्या प्रमुख उपस्थितीत अयोध्याकडे जाणाऱ्या 14 रामभक्तांचा जाहीर सत्कार केला। यावेळी अरविंद फुकटे, युवा मोर्चा शहर अध्यक्ष सिद्लिंग हिरेमठ, उपाध्यक्ष सुनील निलवडे, आकाश क्षीरसागर, रतन मुळे, अजय जाधव, रोहित स्वामी, चंदू वाकले, रणजित शिंदे, शिवराज गिरीबा, शंकर गायकवाड, सुरेश गायकवाड असे भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते। मतदारसंघातले साधारण 1400 रामभक्त जे आहेत ते आज अयोध्येला निघालेले आहेत। त्यांची सर्व व्यवस्थित सोय जी आहे ती करण्यात आलेली आहे। आज ते निघाल्यानंतर साधारण 5 दिवसाचा प्रवास आहे। तिथे गेल्यानंतर तिथे राहण्याची जेवणाची सोय तर होईलच, परंतु सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे रामलल्लाचं दर्शन जे आहे ते अगदी व्यवस्थित नियोजनबद्ध होणार आहे आणि प्रचंड ऊर्जा त्यांना सगळ्यांना मिळणार आहे आणि परत येऊन आपल्यापर्यंत ती ऊर्जा ते पोहोचवणार आहेत। प्रभू रामचंद्रांचा आशीर्वाद घेऊन आई तुळजाभवानीच्या या जिल्ह्यामध्ये परत हे सर्व रामभक्त आल्यानंतर स्वाभाविकच आहे की त्यांचं आपण दर्शन घेऊ आणि आपल्याला देखील तीच स्फूर्ती, तीच ऊर्जा आणि अध्यात्माचं हे एकदम वेगळं जे स्वरूप आहे ते आपल्याला सगळीकडे पूर्ण जिल्हाभर आपल्या पूर्ण लोकसभा मतदारसंघात बघायला मिळेल। इतर बातम्यांसाठी पाहत राहा आम्ही मुरुमकर, आपले शहर आपल्या बातम्या।